मतचोरीच्या आरोपांवरून राज ठाकरेंनीही आक्रमक पवित्रा घेतला। आपली मतं चोरली जात आहेत असा गंभीर आरोप राज ठाकरेंनी केलाय। पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं। मतचोरीच्या आरोपांची चौकशी व्हायला हवी, चौकशी झाली तर 10 ते 12 वर्षांचा खेळ उघडा पडेल असं वक्तव्य राज ठाकरेंनी बैठकीत केलं। तर मतदार याद्यांमध्ये घोळ झालाय त्यावर सर्वांनी लक्ष ठेवावं असा कानमंत्र राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला। सर्वांनी आपल्या प्रभागांमध्ये जाऊन मतदार यादीसंदर्भात जनजागृती करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्याचं कळलं। तर या सगळ्या संदर्भात राज ठाकरेंनी आता आपल्या पदाधिकाऱ्यांना काही सल्ले दिलेत, काही सूचना केल्यात। मतचोरीच्या आरोपांची चौकशी व्हायला हवी आणि चौकशी झाली तर 10 ते 12 वर्षांचा खेळ हा उघडा पडेल असंही राज ठाकरे म्हणाले। आणि या सगळ्या संदर्भात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत। मुनगंटीवारजी, राज ठाकरे या बैठकीत असं म्हणतात की मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत आणि तुम्ही लक्ष ठेवा, पदाधिकाऱ्यांना त्यांनी अलर्ट केलंय। आपण काय म्हणाल या त्यांच्या वक्तव्यावर? नाही, असं आहे की कोणताही पुरावा न देता सनसनाटी निर्माण करण्यामध्ये मला वाटतं की राजकारणावरचा विश्वास कमी होईल। कर्नाटकमध्ये काँग्रेसचं राज्य आहे, त्यांनी काही सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न करावा, किंवा ज्या ठिकाणी काँग्रेसचं राज्य आहे, निवडणूक आयोग, शेवटी निवडणूक आयोगाची स्वतःची कोणतीही यंत्रणा नाही। निवडणूक आयोगाची यंत्रणा म्हणजे त्या राज्य शासनाच्या अधिपत्यात असणारी मुख्य सचिवांच्या नेतृत्वामध्ये काम करणारं प्रशासन। आणि एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना असं वाटतं की याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे, तर तुम्हाला निवडणूक आयोगाने अतिशय यामध्ये लक्ष देण्यासाठी बूथ लेवल एजंटची नियुक्ती करायला ते राजकीय पक्षांना सांगतात। मग तुमच्याकडे कार्यकर्त्यांची कमतरता आहे का? तुम्ही बूथ लेवल एजंट नियुक्त केल्यानंतर त्या मतदार यादीचं सूक्ष्म अध्ययन करणं, त्या मतदार यादीमध्ये डिलिशन करणं, त्या मतदार यादीच्या नावाबद्दल आक्षेप घेणं, त्या मतदार यादीमध्ये ऍडिशन करणं, ती मतदार यादी दोषरहित करणं, यासाठी त्या राजकीय पक्षाला BLA म्हणजेच बूथ लेवल एजंट नियुक्ती करण्याचा अधिकार दिलेला आहे। अनेक ठिकाणी राजकीय पक्ष हे मात्र झोपी गेलेला जागा होतो निवडणुकीच्या पराभवानंतर। 5 वर्ष निवडणूक लक्षात घेऊन काम करण्याच्या ऐवजी राजकीय पक्षाला 5 वर्ष सातत्याने जनहिताची कामं करणं आणि मतदार यादीवर काम करणं हे शक्य आहे। ते करायचं नाही आणि कोणत्या तरी दिवशी अचानकपणे झोपेतून जागं व्हायचं आणि सांगायचं, त्याला कोणताही पुरावा द्यायचा नाही। या अगोदरही कोर्टाने अनेकदा राजकीय पक्षांना विचारणा केली की तुम्हाला या संदर्भात काही तुमच्याकडे पुरावे आहेत काय? आता पुरावे नसताना सनसनाटी निर्माण करण्याचं ठीक आहे, सनसनाटी निर्माण होईल, पण व्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्यामध्ये आपल्या हातून चूक होऊ नये याची काळजी सर्वच नेत्यांनी घेतली पाहिजे। मुनगंटीवारजी, आपल्या सोबतच राहा। आपण राज ठाकरे नेमकं काय म्हणाले ते ऐकूया आणि मग परत बोलूया। आपण बघूया राज ठाकरे या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना बोलताना नेमकं काय म्हणाले। या मतांमध्ये मतदानामध्ये काहीतरी गडबड आहे तेव्हापासून मी बोलतोय, बरोबर? या सगळ्या गोष्टींसाठी पण मी शरद पवारांना भेटलो, सोनिया गांधींना भेटलो, ममता बॅनर्जींना भेटलो, इथे महाराष्ट्रामध्ये सगळे जण माझ्याबरोबर आले, पत्रकार परिषद झाल्या, बरोबर आहे? ऐकायला कच खाल्ली सगळ्यांनी। मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना, लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका, ही जागतिक बातमी होईल। आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर काढलं परत प्रकरण। मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका। मतांमध्ये गडबड आहे, आपली मतं चोरली जात आहेत, भलती आत्मे टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोरं जावं लागतं। आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत हे सगळे सत्तेवरती आहेत। तुम्ही मला सांगा, आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या, भाजप किती? 132, बरोबर? शिंदे किती? 56 आणि अजित पवार किती? 48 ना, किती? 42, बरोबर आहे? टोटल किती झाली त्याची सगळ्याची मिळून? 932च्या आसपास, बरोबर? मुनगंटीवारजी, आपण ऐकलं असेल या बैठकीमध्ये राज ठाकरे नेमकं काय म्हणाले। थेट आरोप आहेत, कारण
आकडेवारी बोलून दाखवली आणि राज ठाकरे सवाल उपस्थित करतायत या संदर्भात. कशाची आकडेवारी? अहो याला आकडेवारी म्हणतात का? अहो लाडक्या बहिणींनी रक्षाबंधनाला सन्माननीय एकनाथ शिंदेजींनी देवेंद्रजीच्या अजितदादाच्या सहकार्याने एक क्रांतिकारी योजना आणली. संविधानाच्या चौकटीत डायरेक्टिव्ह 41 नुसार हगाखीचं जीवन असणाऱ्या आपल्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये 1500 टाकले. शेवटी लाडक्या बहिणींनी भाऊबीजेच्या दिवशी रिटर्न गिफ्ट दिली. आता मला व्यक्तिगत रीतीने वाटतं तुम्ही जनतेसाठी काही कराल तर जनता सुद्धा तुम्हाला प्रेमाची भेट देणारच आहे. आणि ही काही आपल्याच राज्यात आहे असं नाही आहे. हे जेव्हा दिल्लीमध्ये सुद्धा केजरीवाल निवडून आलेत तेव्हा केजरीवालांनी काही घोषणा केल्यात, काही घोषणांच्या संदर्भामध्ये अंमलबजावणी केली. ठीक आहे, नंतर केजरीवालांचं काम बिघडलं. पण आपण 2,33,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 5 हप्ते जेव्हा टाकलेत तेव्हा बहिणींना स्वाभाविकपणे असं सरकार निवडून यावं जी बहिणींची काळजी घेते असं वाटणं काही गैर आहे का? आणि मग आपण काय मात्र भाषणातून नुसतं उद्देश सांगितल्याने आपण मतदाराला आकर्षित करू शकत नाही. मतदानामध्ये गडबड आहे. मग लोकसभेत तर 31 जागा जिंकल्या महाविकास आघाडीने, तेव्हा कोणाला गडबड, मतांची चोरी हे शब्द यांच्या डिक्शनरीतून अस्पष्ट झाले होते का? तेव्हा का नाही बोललात की मतांची चोरी आहे आणि 31 जागा घेतल्यात, आनंदात घेतल्यात, संविधान खतरे में है असा नरेटिव्ह, फेक नरेटिव्ह पसरवून घेतल्यात आणि विधानसभेत लाडक्या बहिणींनी आणि माननीय अमितभाईंच्या नियोजनात सर्वांनी एकत्र येऊन जे उत्तम कार्य केलं त्याला मतदारांनी जर प्रतिसाद दिला तर मला वाटतं की असं म्हणण्याने लोक अजून दूर जातील. जी काही अजून थोडीफार मतं आहे ती कमी होतील तुमची. मुनगंटीवारजी धन्यवाद. आपण सविस्तरपणे आमच्याशी प्रतिक्रिया दिलीत त्याच्याबद्दल.